देवकीपुत्रो मंगलं गरुडध्वजः। श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थं संसेवितं भजे। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टन्देवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्रीरामदेवु श्री वीरविठ्ठलु मुख्य प्राणु श्री मध्वाचार्य मठ परंपरेचे मूल गुरु थेंचरदुलन प्रिय गुरु पर्यंत सर्वांक नमस्कार कोरनु दोन शब्द आम्ही उल्लेताच। समुद्र ज्या रीतीने पुनवी तिथे राखता उरतने वे तशी आम्ही वैके गुरुल बद्दल दोन उत्तर उलोका म्हणून राखता आशिले। केन्ना पुनवी तिथे येता तेन्ना समुद्र संतोष पावतके। आज म्हाका ते पुनवी तिथे आयलास गुरुल बद्दल उलोवच तसले एक दोन उतर उलोवच तसले सौभाग्य देवान अनुग्रह केल्लो आसा। तातूंत आमी अत्यंत आनंद जाल्लो आसा। आमी मठा प्रवेश केल्लो मे 30, 2014 पुण्याक त्या दिवस सुयोगान पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीले पुण्यतिथी। आत्ता मी येऊन मठाक येऊन 2 वर्ष 8 महिने 10 दिवस जाले। डेजान सांगता जाल्यार 985 डेज जाले आमी आत्ता येऊन परतगाळे मठाक। हे 985 डेजान तू आमी तर्क संस्कृत व्याकरण अशे अनेक ग्रंथाचे आमी वाचन केले उरताले। तरी मुख्य म्हळ्यार हे 985 दिवसांतू स्वामेल बद्दल आमकां 985 विशेष गुणाचे माहिती मिळचे म्हाका एक अवकाश मेळ्ळो। खाली 985 न्ही आमी येवन तितले दिवस जाल्या म्हणून हांव तितलें सांगलें। कित्याक म्हळ्यार दिवसा तांगेले गेद्रा उरल्यार पुरो दिवसा एक ना जे एक विशेष गुण तांगेले बद्दल माहिती मिळता उरता। तातूंत मुख्य माहिती म्हळ्यार समय प्रज्ञा आनी इंद्रिय निग्रह कशी करता म्हणून गुरुवर्य स्वाम्यान आमकां शिकून दिले। आईचे उठलोका गुत आशिल्ले सारकी 50 वर्ष पयले द्वारकानाथ तीर्थ स्वामेल हस्तेन गुरुवर्य स्वामेन आश्रम दीक्षा स्वीकारिले। आज पुनः ते अवकाश आमकेक लाभून आयिल्लो आसा। 50 वर्सां नंतर आम्ही गुरुवर्य स्वामी हस्तेन आश्रम दीक्षा प्राप्त करता आसाची। रामदेवाल एक इच्छा आशिल्ली उरताले। इच्छा कसं म्हळ्यार आमगेल आनी स्वामेलाका 50 वर्साचें अंतर आसा आमकां। स्वाम्याक 72 जाल्यार आमकां 22। रामदेवाल इच्छा कसं म्हळ्यार 50 वर्स वयोमानाचें अंतर आशिल्लें वटूक 50 वर्सां नंतर आश्रम दीक्षा दिवका आशिल्लो म्हणून संकल्प आशिल्लो दिसता रामदेवाल। तातूंत आज हे सुयोग उठलोका पळोवच तसलो अवकाश मेळ्ळो आसा। हे इतलें न्ही आज आमी आश्रम दीक्षा घेताना स्वयं सुमार विशयाचे अनुभव जाल्लो आसा आमकां। प्रथम जावन आज स्वामीन घोषण केले तशीची मठ परंपरेचे 3रे यतीवर्य जीवोत्तम तीर्थ स्वामेले यती दीक्षा ह्याची दिवसा जाल्ल्या म्हणून गुरुवर्य स्वामीन सांगले। आज वापस त्याची नक्षत्र त्याची तिथी दिवसू आमगेले एक यती दीक्षा घेतलाका आम्ही धन्य पाविल आसा। अनिल पै तांणी वैके अशी सांगिल्लें जीवोत्तम तीर्थ स्वामेल दिवसाक तांकां एक यती दीक्षा दिल्या म्हणून आमी तितल्या करा बेनाची आम्ही आजी समुद्रगामिनी ईशान्य प्लव जावन घेवन आशिल्ले कुशावती नदी तीरारी जीवोत्तम स्नान मंटप म्हणले घाट्याचेर आमी आज स्नान केल्लें आसता। त्या तितले न्हयशी आमी आज केन्ना यती दीक्षा घेता आशिल्ले उपदेश घेता आशिल्ले तेन्ना आमकां अभिनव जीवोत्तम तीर्थ आनी अभिनव इंदिराकांत तीर्थ स्वामी येवन घेवन आमकां यती दीक्षा दिता आशिल्ली की अशी म्हणून आमकां भास जाल्या। कित्याक म्हळ्यार उठलोका गोत आसा जीवोत्तम तीर्थ स्वामीन वेके अत्यंत कठीण आशिल्ले ते गंडकी यात्रे केले। ताजे नंतर
वापस तें केलें म्हळ्यार पुनरावर्ती केलें म्हळ्यार आमगेलो गुरुवर्य स्वामिनाची. तेतकून असल एक पवित्र गंडकी यात्रेक कोरंगेन आमकां एक यतिदीक्षा केल्लें एक भाग्य आमकां मेळ्ळें म्हणून आमी अत्यंत आनंद जाल्लो आसा. आनी आमी अभिनव इंदिराकांत तीर्थ स्वामी कितें म्हळें म्हळ्यार इंदिराकांत तीर्थ स्वामीक आमगेलो गुरुवर्य स्वामीले परमेश्ट गुरुवर्य तांकां अयोध्येन तूं चातुर्मास करता म्हणून अत्यंत मना संकल्प आशिल्लो. ते संकल्प आमगेलो गुरुवर्य स्वामीन पूर्ण केल्लो आसा. त्या इतलें न्हयशी पंढरपूर चातुर्मास 2004 ताणें वापस पंढरपुरांत चातुर्मास केल्लो आसा. ते आमगेल मठ इतिहासान ह्याची प्रथम जावन घेवन आशिल्लो आसा. तेतकून अभिनव जीवोत्तम तीर्थ अभिनव इंदिराकांत तीर्थ स्वामी कडच्यान आमी यती दिक्षा घेतली म्हणून सांगलें. हे इतलें न्हयशी आमी वापस आज हांगा घेवन बशिलतना हे मंडपा नांव एक जीवोत्तम सभा मंडप. हे इतलें न्हयशी स्वामेल पार्श्व बसून हे जीवोत्तम सभा मंडपात आमकां उलोवंक तसले एक अवकाश दिल्ला. स्वाम्याक हांव नतमस्तक जावन घेवन तांकां आभारी मानूसून घेता. स्वामेल महिमा इतलें न्ही सुमार आसा तरी आमगेले एक अल्पबुद्धीक आमी 1-2 उतर तांगेले बद्दल सांगतात. गुरुवर्य कशी म्हळ्यार एक श्लोकाची उडगास येता. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय इदं शरीरम. कितें म्हळ्यार वृक्ष केन्ना आपल्याला कितें फल दिना, लोकांक कितेंय फल दिता. गाय वासरा कितें थोडे दूध दिता हां उरलेर 10 लिटर उठूक मनुश्यांक दिता. ते मनुश्य कडेन धूप धंय अनेक पदार्थ करूसून घेता ताच्यान. तशी न दिवैके तागेले इतलें तें भंयना. लोकांक कितें लोकांक ते न्हंय भंय ना जालें असल्यार न्हांवचे आमी कशी जाता आशिल्लें. तशीच गुरुवर्य स्वामी आतां 50 वर्स जाल्या तांणी यती दिक्षा घेवन घेवन तांकां तांगेले आरोग्यान क्षीण असल्यार वैके तांणी एक निमिष वैके खाली बसनाच. केवल समाज अभिवृद्धी जावका समाज एकत्रित जावका म्हणून एक उद्देशा खातीर तांणी दिवस रात्र न्हीद खेळना अशी उठ्ठू तांणी समाजा खातीर करतात. त्याचीच परोपकाराय इदम शरीरम म्हणून आमी तांकां संबोधन केल्लें आसा. आमी आमगेले टायम कशी म्हळ्यार स्टडीजाक इतलो टायम घालतात 8 to 10:30 अशें म्हणून. स्वामेल तशी ना. आमी कडेन न्हिदचे ना स्लिपींग आवर्स म्हणून घालताचे आमी रात्री 10 o'clock to 4 o'clock म्हणून. स्वामेल तशी ना. स्वामेले इडी दिवस 24 hours तांगेलो तूं टायम टेबल म्हळ्यार कसं ना हे टायमार हे करका त्या टायमार तशी करका म्हणून. तर एक मात्र समय प्रज्ञा ते टायमार मात्र ते करका म्हळ्यार तांणी कोरून करताची. आमकां आमीची एकदां 5 निमिश मागची मुखार जाता उरतात. तर स्वामी केन्ना जायना. आमी पूर्वाश्रमांत आतां गडयार बांदता आशिल्ले तरी आमी 5 निमिश लेट जाता आशिल्ले. अशी अनेक गुरू बद्दल हे इतलें न्हयशी आज दनपारा स्वाम्यान सांगिल्लें तशी फेब्रुवारी येवच्या 19 तारीखाक स्वाम्यान एक मिटींग आपेल म्हणून सांगिल्लें आसा. तें कोणाक कितें स्वामी कितेर न्ही हांगा आमगेले उट्टू समाजा कितेर तांणी सांगिल्लें आसा. स्वाम्यान सांगिल्ले प्रकार कारवारांत सुमार दिश्टितान कितलीं देवस्थान सरकाराचें शासन येवचें नाका म्हणलें एक कारणां कितेर तांणी तें मिटींग आपूण घेवन तांकां उट्टू मार्गदर्शन करून घेवन हे उट्टू आसपळे एकत्रीत जावन घेवन मठाचें एक मार्गदर्शनाक चलका म्हणलें एक उद्देशान तांणी हें मिटींग केल्लें आसा. तेतकून तांकां हांव वापस सांगता परोपकाराय इदम शरीरम म्हणून. हे इतलें न्हयशी अनेक श्लोकाच वेगवेगळ्यो घास येता आमकां रामरक्षा तुलेना. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः नान्यं जाने नैव जाने न जाने. हे श्लोका अर्थ कसं म्हळ्यार माता पिता बंधू सखा उट्टू रामदेव जावन घेवन आसा म्हणून सांगता. आमकां हे संदर्भार गुरुल अंतर्यामी जावन घेवन आशिल्लो रामदेव अर्थात स्वयं गुरुवर्यच आमकां माता पिता
बंधू सखा कुठू जालेल आसात. हे सर्वस्वान म्हळे अर्थात गुरुवर्य स्वामी आमकां कसन मार्ग दाखयताची त्याची आमकां सन्मार्गू. स्वामीन उपदेश केल्ल्या मंत्राचे अनुष्ठान करचेची आमगेले मुख्य व्रतू. मध्वाचे वैष्णव संप्रदायाचे आद्य गुरुवर्य जावन आशिल्ल्या मध्वाचार्याले वैष्णव तत्व आज स्वामीन उपदेश केल्लो आसा. विष्णू सर्वोत्तमत्वंच सर्वदा प्रतिपादय म्हणल्या उपदेशाचे प्रतिपादन करचेची आमगेले मुख्य कर्तव्य. संन्यास धर्माचे पालन करचेची आमगेले मुख्य ध्येय. गुरुले छाये सकलाक संस्कारयुक्त समाज म्हणले रथ मुखार घेवन वच्चे हेची आमगेले मुख्य उद्देशू. हे इतले 5 उद्देशाचे बद्दल आमी तांकां आश्वासन दिताची. तांकां हे इतले नेशी इतले वर्स तुलेन गुरुवर्य स्वाम्यान तांणी सांगिल्ले निर्णय की तांणी सांगिल्ले आदेशाक तुमी कशी मान्य दिवन घेवन इतले वर्स मठावेर अभिमान दवरून गुरुवर्य स्वामीक सहकार दिल्लो आसा. तशी मुखार वैकेची अशी मठाचेर अभिमान दवरून घेवन आमकां वैके अशी सहकार करता म्हणून घेवन आमी अपेक्षा दवरले आसात. आज ही माघ मास म्हयन्यांतू नदी स्नानाचे विशेष महात्म्य सांगिल्लें आसा. हे माघ मासांतू अनेक लोक प्रयाग वताचे. प्रयागा कितें म्हळ्यार थंय 3 नदीचे संगम जातके गंगा यमुना सरस्वती. थंय स्नान केल्यार अनंत पुण्य फल आसा म्हूण सांगतात. आनी आतां हे माघ मासाचे लास्ट 3 दिवस आसा त्रयोदशी चतुर्दशी आनी पुन्नव हाका अंत्य पुष्करणी म्हणून सांगतात. हे दिवसाचेर स्नान केल्यार अत्यंत फल मिळता म्हणून सांगिल्लें आसा शास्त्रांत. हांगाईल उट्टू मठ आनी हांवें हे संदर्भार वैकेची उट्टू लोकांन ते प्रयागांत कितले स्नान केल्यार तुमकां फल मिळता पळय तितले फल मिळ्ळें आसा. कित्याक म्हळ्यार प्रयागा गेल्यार 3 नदीचो संगम जाता आनी तशीच गोमंतका आयल्यार वैकेची हांगा वैके 3 हाजे संगम जाता. एक म्हळ्यार कुलदेवालो, तशी मठ आराध्य देव रामदेव वीर विठ्ठल आनी गुरुवर्य स्वामील सेव करचे तसल भाग्य मिळता. प्रयागांत गेल्यार तुमी नदीन स्नान करतात नदींतू आनी हांगा तुमी गोमंतकांत आयल्यार सेवा रुपान तुमी स्नान करतात. त्यात करून प्रयागांत तुमी कितले स्नान केल्या फल मिळता पळय तितले आज तुमकां वैके तितले फल मेळो म्हणून हांव देवाचेरी आनी गुरुवर्यांक प्रार्थना करून घेवन आमी तांगेल्यांक मागून घेतात. त्या इतले न्हयशी गुरुवर्य स्वामेला उट्टू लोकांक गोत आसा इतले विळंब कितले जाल्या म्हणून घेवन. तरी विळंब जाल्ले एक इतिहास जाला. कितें म्हळ्यार आमगेले मठ परंपरेंतू खंयचेय स्वाम्यान तांगेले वयोमानाचे 72 वयसारी खंयचेय स्वाम्याक तांणी यती दिक्षा दिली ना. हेची प्रथम स्वामी. असल एक भाग्य आमकां मेळ्ळें की आमी केन्ना सांगचे जाता की आमगेले स्वामीची 72 तांगेले वयोमानाचेर तांणी यती दिक्षा दिल्या म्हणून सांगचीच असेल एक भाग्य स्वाम्यान आनी देवान एक अनुग्रह केल्लो आसा. तशीच तुमकां वैके समाजांतू आई लोकांक पैकी हांगा अनेक रितीन मठाची गुरुल सेव केल्ले आसा. अनन्य भक्तीन उट्टू लोकांत जेन्ना फल प्राप्त जावका अशी देवालेगी प्रार्थना करतात. तशी गुरुवर्यांक सुदृढ आरोग्य प्राप्त जावका अशी देवचरणी प्रार्थना करतात. समाजांतू अभिवृद्धी नांदत उरता. उट्टू लोकांक सुख समृद्धी प्राप्त जावका. देव उट्टू लोकांक भक्ती वैराग्य प्राप्त करून दिवं म्हणून ते देवाचरणी तशी गुरुचरणी प्रार्थना करतात. आनी आमी उलयलांत कसले दोश जाल्यार आमी क्षमापण करून घेवन मार्गदर्शन करता. ज्या रितीर सूर्य आनी चंद्र केन्ना निरंतर प्रकाश दिता उरतात. सकाळी सूर्य प्रकाश दिता जाल्यार रात्री चंद्र प्रकाश दिता म्हळ्यार अंधकार खंयी येना. तशी गुरुवर्य वैके आमकां निरंतर नित्य निरंतर मार्गदर्शन करून घेवन हे मठ मळ रथ चलोवन व्हरचेक आमकां तांणी
सहकार करता म्हणून हांव तांकां प्रार्थना करता. तांकां नतमस्तक जावन आमगेले 2 उतरां आमी समाप्त करता. आता गुरुवारी श्रीमद विद्याधीराज तीर्थ स्वामी महाराजांचे हांगा आतां आशिर्वचन जाता. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः. श्यामं रवीन्द्रमित दीधितिकान्तियुक्तं ज्ञानं शरञ्ज दधतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपममिदं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्दमजितं स्मरतोरुगीर्भिः श्रीमद्धनुमद्भीमा मध्वांतर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः. प्रयत्न केल्यार दैव बल आपोआप असं घडत रावत काय. प्रयत्नाक मनुष्य जीवनात अतिशय महत्व दिलें जाता. प्रयत्न करणं अशी खंयचेही कार्य साध्य जायना. उद्देश ध्येय साधून येवका जर जाल्यार प्रयत्न आसपाचीच. महाराष्ट्रात संत समर्थ रामदासांनी यत्न तो देव जाणावा अशी सांगेन आसा. प्रयत्नाची पूजा बांधावी अशी सांगतात. प्रयत्नाक देवत्व दिलें जालना. सतत प्रयत्न स्वतः कोण करता की तागेले जीवनांत जागृती असं जाता. उद्देश साधून येता. योग्य वटू स्वाम्याक मेळा अशें तुमकांय दिसता तशें. सर्वही भाशेन तो अलंकारिक शब्द जोडलेत ताणें. शिष्य म्हणल्यानंतर एक वचनान उरलेले चूक खायना. आणि तो पूर्वाश्रमांतू बीळकोडवा समारंभ म्हळ्यार म्हणजे बेळगांवांत एक सभेंत अशेच तरेचें वक्तव्य जालेलें आमकां अनोरणीत म्हळ्यार बरें भाशण जावन. जन्मस्थळ बेळगांव न्हू चेडपणा भोवील पुरा पळयील उरता बा. तरी येती दिक्षेक तयार जालेल्या वटूल तोंडांतल्यान आयिल्ले शब्द पळोवन सर्व मंत्रमुग्ध बेळगांवकार अशें म्हूण कृष्णकुमार पै आमकां समारंभ कशी घडलो अशें म्हणून विचारतना ताणें फोनाचेर मॅसेज आमकां दाखोवन घेतली. आज आमी स्वता आयकलें म्हणून जालें. पाठाक्रमांक कितें जाता गुरू सांगता शिश्यान आयकूं का अशें तरेन स्टायल उरता तें. वॉट एवर वी डू. एक इंग्लिशांत एक म्हण आसा. वी मस्ट ऑलवेज रिमेंबर अवर एम. वय एम साधून घेवचें तसलें तत्व मस्त तरी कठिनाई आसता. तरी शिक्षण क्रमांत असले लेवल पळोवच्याक जमलें ना आमकां. तरी शिस्ताचें जगणें हें एक अत्यावश्यक. सकाळीं 5 घंटे उठल्यार 7 घंटे नॉन स्टॉप 120 मिनटां पाठ चलता. स्वामी बसतात न्ही. मास्तर दवरतात. मास्तरांनी सांगचें आसा स्वाम्याक दावका जाल्यार स्वाम्यान कॉमेंट्स जाय ते करूं येता. शास्त्र प्राविण्य स्वाम्याले 72 एजाक कांय कमी ना. ज्योतिश म्हळें वेव्हार शास्त्र म्हळें ऑडिट विद्या शिकत आसा आमी. शिकलेच बरे येत्तराक पावले आमी. भिवची ना ह्या स्वाम्यान. 66 देवळाच्या आडळिताक मार्गदर्शी जावन रावले आमी. आनी उत्तम सेटअप जायत समजन. आज सकाळीं आमी प्रस्तावना केली खंय 19 तारीखे सभे येवन बैसून पळया. स्वाम्याल दिमाग कसलो. स्वाम्याल ज्ञान कसलें. वेव्हाराक बशी तसले शब्द वापरता स्वामी. ऑडिटर बरे भिवन बसताचे. हां नाही ऑडिटरान सांगिल्लें आयकुचें पडटा बा स्वाम्यान. वय ना जाल्यार बिश्टायता बा ते. तरी भिवन जग चलना खरें. प्रयत्नांते परमेश्वर म्हळ्यार म्हणजे प्रयत्न करनशी रावल्यार यश जमून येना. त्यासाठी आज
विद्याधीश ह्या नावाक फावची तसं भाषण शिष्याकडच्यान जालें पळोवन आमगेलें मनय भारी तृप्त. अशेंच मुखावेल दिवस संस्थानांत चड हड 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 मेळत रावका. पुष्य नक्षत्र तेन सांगता सिद्ध्यंती कार्याणी कृतानी पुष्ये. पुष्य नक्षत्राचेर कसले काम येवजल्यारही दावन बसता. पुष्य नक्षत्राचेर केलेलं कामही दीर्घकाला शाश्वतिकेचें नेले सेले म्हणटात दीत रावता खंय. खंय पुष्य नक्षत्र तितलें बलवत्तर. त्यासाठी 27 नक्षत्र समुदायांत पुष्य नक्षत्र श्रेष्ठतम म्हणून सांगला. आनी ताका गुरुवारा जोड जर आयली, गुरु म्हळ्यार बृहस्पती. पुष्य नक्षत्राचे अभिमानी ही बृहस्पती. दोन बृहस्पती ओट्टायल्या रे अमृत योगू म्हणून पंचांगां बरोवन दवरला. आजही तैलजकरणाक सूर्य वय आज पंच अंग तावळ सम सोडून सांगलं ना आम्ही. तिथी नक्षत्र योग करण हे पंचांत एक विशेषता आसा. तिका ज्योतिष कळलं असं म्हणून जाल्यार बरेच तरे लेवलाचे ज्योतिष पाठ सांगू शकता स्वामी. 70-80% मार्क घेवत तसले परीक्षा बांधका कोणाले स्वाम्याले नाही भायर वचून बांदचे तसले परीक्षेक प्रिपरेटरी म्हणतात. पुतू पैगळ्या जांबाय काढतो आहे ताका काल न्हीद पडील ना 2 घंटे भोंवडायला आम्ही ताका न्हीद पडील ना बा कडे 2 लाड्ड दिले. हा आवयन खावईल ना तुका हे असले बायलेन कोण घालेल ना तसले तरी स्पेशल लाड्ड येयले आमगेले बेळगांवचे. ताजे वर्णन तोच करत कडे खंय बाटली काडून उदक पिवन लाड्ड खालेत ताणें दिसलें आमकां. भायर राबून पळयलें हो खंय तरी व्हरून दवरता की मस्त गोड खाल्यार न्हीद येता हें ही सम. तरी पुतू पयलो साहसाक एक गौरव आसा. स्वाम्याल्या ह्या संकल्पित कार्याक प्रथम धेंप्यानं उचलणं धरलो. नाही धेंप्यान धरचोच कित्याक पूर्ण प्रज्ञ स्वाम्या काला पासूनही ह्या धेंप्या घराण्याचे एक घनिष्ठ संदर्भ मठाकडे तेकून बशिल्लो. जर म्हयन्याक एकदां स्वाम्यालें आज्ञा पलाश म्हणटात पलाश आज्ञापत्र जर गेलं ना जर जाल्यार धेंपो आपण जवल्यार जिरलेलं ना आपणाक जिरलेलं ना म्हळ्यार स्वाम्यान पत्र आयल ना वाट पळयत आसा पण आपणाक कृपावंत करा. स्वाम्यान आज्ञापत्र येवका आपणाक. अशें वर्षांत 6-7 खंयचे वर्षा फायल काडचे. धेंपो ह्या तरे भावनात्मक स्वाम्याले आनी संस्कृत भूयिश्ट काही मराठी बरोत नाही ते संस्कृत श्लोक घालका तूं काही तरी वाचनाक कोणालेच तरेन आयकून हय धेंपे बुदोंत म्हणून सांगच्याक म्हणतो. भागवतांत बरेच तरेचे प्रशंसनीय मनाची तृप्ती समाधान देणार तरेचे वाक्य घालून गुरुभक्तीक एक पराकाष्ठा दाखोवका. स्वाम्यान आपणाक आज्ञाक पलाश धाडका. अशे तरेन सुखावच्याक स्वाम्यान आज्ञा पलाश ताका पावका ना जाल्यार न्हीद पडना धेंप्याक ना सादा सांगलें तरी वसंत धेंप्यानय तशें प्रेम दवरलां आमकां. श्रीनिवास धेंप जालो मू आतां तांगेलें भाशणां वक्तव्य पळयलां ताकाच मुखार दवरता आमी. मठाचे येवजणुकेत सर्व कामाक एक आव्हान स्वागत म्हणटा. मठान आव्हान करता म्हणलें ना स्वागत करच्याक मठाचे एक मानाचें सद्ग्रहस्थ सामोरेर आसता आमकां. बिनचूक दुसऱ्यांक कसलें तरी आडावण दाखोवन घेवन न्ही रज बरोवन बसतात लीव नोट पयलें दिवन सोडतात. धेंपेल मर्जेंतूं सदा सर्व कालांत एक चिंतन आसता का हें गौरवाचें स्थान मानाचें म्हळ्यार फावता धेंप्याकच इतरांक पावना म्हूण सांगनाचे आमी. एकत्रीत जमून परस्पर परिचय विचार विनिमय करचे साठी
स्वाम्या मुखारी बशिल्या अनेक भावुक मन एकत्रित येवच्यांतू योगदान दिवच्यांतू अनेक महनीय स्वाम्या